माझ्या मते श्रीमंतीची व्याख्या म्हणजे समाधान. नमस्कार, मी रुची. श्रीमंत, आहाहा, किती भारी वाटतंय ना ऐकायला. अगदी आपल्याला कोणी श्रीमंत अशी हाक जरी मारली तरी आपण हरपून जातो. पण खरी श्रीमंती नक्की काय? श्रीमंत या शब्दाचा अर्थ खरंच आपल्याला कळलेला आहे का? आपण श्रीमंती मानतो ती पैशाची, धनदौलतीची आणि सोन्या नाण्याची. पण याही पलीकडे जाऊन जीवनातील समाधानाची श्रीमंती ही काही औरच असते. आजकाल तुला पुढे काय करायचं आहे असं विचारलं तरी अनेक जण सांगतात की मला पैसे कमवायचे आहेत, गाडी घ्यायची आहे, बंगला घ्यायचा आहे, कपडे, सोने, ही लिस्ट काही थांबायचं नावच घेत नाही. म्हणजे थोडक्यात काय, आपल्यापैकी अनेकांना पैसेरूपी श्रीमंती हवी असते. मला मोठं व्हायचंय म्हणजे श्रीमंत व्हायचंय असा अनेकांचा समज असतो. मला समाधानी व्हायचंय असं म्हटलेलं सहजासहजी कोणी दिसत नाही. पण खरी श्रीमंती ही समाधानातच दडलेली आहे. सुख मोजण्याचा मापदंड जरी पैसा असला तरी आनंदी व्यक्तीच्या समाधानाला मोल नाही आणि हे मोल पैशांमध्ये देखील मोजता येत नाही. प्रत्येक सुखी माणूस हा आनंदी असेलच असे नाही, पण आनंदी माणसाला समाधानाची नौका जीवनाच्या पहिल्या तीरावर सहजतेने नेते. आयुष्याचा खरा सुखकर प्रवास हा श्रीमंती कमवण्यामध्ये नसून समाधान मानण्यात आहे. आपल्याला एक म्हण कायम सांगितली जाते, ती म्हणजे हातचं सोडायचं आणि पळत्याच्या मागे लागायचं. या म्हणीचा प्रत्यय आपल्याला रोजच्या आयुष्यातही येत असतो, पण त्याची जाणीव आपल्याला होत नसते. आपल्यातलंच एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा कधीतरी आपल्याला एक दिवस खूप भूक लागते. त्या दिवशी आपण ठरवतो आज पोटभर जेवणार, 2-4 चपात्या खाणार, भात, वरण, गोडधोड असं सगळं गट्टम करणार. पण फक्त 1 ते 1.5 चपाती खाल्ली तरी आपलं पोट भरलेलं वाटायला लागतं आणि पानात घेतलेलं अन्न हे अक्षरशः वाया जातं. पैशाने विकत घेता येणाऱ्या चैनीच्या वस्तूंचं देखील असंच आहे. एक मिळाल्यानंतर त्याचे कौतुक संपते आणि पुढच्यासाठी आस लागते. म्हणजेच आज वॅगनर आहे दारात तर उद्या होंडा सिटी, मग मर्सिडीज बेंझ, अशा आपल्या इच्छा अपेक्षा वाढतच जातात. त्याला काही अंत नाही. पण खरी श्रीमंती या चैनीच्या वस्तू साठवण्यात नसून आनंद लुटण्यात आहे, समाधान मानण्यात आहे. माझ्या मते श्रीमंतीच्या व्याख्याच काही निराळ्या आहेत. घरात रोज ताजी फळं फुलं असणं म्हणजे श्रीमंती. आज अचानक कोणी पाहुणा दारात आला आणि त्याला पोटभर जेवू घालता आले तर ती श्रीमंती. आपली आठवण काढून कोणीतरी एखाद्या मित्राचा, मैत्रिणीचा, नातेवाईकांचा आपुलकीने विचारपूस करण्यासाठी फोन आला तर मी श्रीमंत. कुणीतरी अडचणीत आहे आणि मदतीसाठी माझी आठवण काढत असेल तर ती खरी श्रीमंती. एखादा विश्वासाने आपल्याला सिक्रेट शेअर करत असेल आणि त्याच्या विश्वासाला आपण पात्र ठरत असू तर ती श्रीमंती. रस्त्यावरच्या गोरगरिबांच्या चेहऱ्यावर आपण आनंद आणू शकत असू, आश्रमातल्या, वृद्धाश्रमातल्या माणसांवर आपण भरभरून प्रेम करत असू, आपला आनंद त्यांच्यासोबत वाटून घेत असू, त्यांचे दुःख हलकं करण्याचा आपण प्रयत्न करत असू तर ती खरी श्रीमंती. भर उन्हात फुललेला गुलमोहर दिसावा म्हणजे नजरेची श्रीमंती. थंडीत मस्त पारिजातकाचा सडा पडावा आणि त्याच्या सुगंधाने अंगण भरून जावे ही खरी श्रीमंती म्हणावी आणि मानावी. होय, याच खऱ्या श्रीमंती. मन आणि जीवन समाधानाने व्यापून टाकणाऱ्या या श्रीमंतीने आपण खऱ्या अर्थाने समृद्ध होतो. असे समृद्ध करणारे अनेक क्षण, प्रसंग, माणसं आणि आठवणी आपल्या आयुष्यात याव्या आणि आपण खरंच श्रीमंत व्हावे. तुमच्यासाठी श्रीमंतीची व्याख्या काय आहे हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.